नमस्कार मित्रांनो, नशीब आणि सिरियलमध्ये काय घडले आपण ते बघणार आहोत। महिपत नागेश्वरला कॉल करतो आणि बोलतो त्या सगुणाने मला ओळखलं। सगुणाने हे देखील ओळखलं की तुम्हीच मला तिच्याकडे पाठवलं। आपल्या दोघांची मैत्री आहे हे देखील तिला कळालं आहे आणि तिला मारायचं देखील सांगितलं आहे हे देखील तिला कळालं। त्यावेळेस नागेश्वर खूपच चिडतो आणि बोलतो, काय असेल ते करून घ्या, तेच काम तमाम करा। त्यावेळेस 113% मी हे काम करेल असं महिपत बोलतो। इकडे श्रीमंत आणि अर्जुन घरी येतात। त्यावेळेस आईसाहेब कुठे आहेत असं विचारल्यानंतर तिथला मजूर सांगतो की इतकं सारं घडलं तरी त्या बाहेर गेल्यात। त्यास काय घडलं असं तो विचारतो। त्यावेळेस घडलेला प्रसंग जी बंदूक रोखली महिपतने सगुणावर तो प्रसंग सांगतो, पण बाईसाहेबांनी त्यांना लगेच गार केलं आणि आता सध्या बसवलेले गेले आहेत असं तो बोलतो। हे दोघंही सगुणाला पाहण्यासाठी बाहेर पडतात। महिपतने हल्ला केलेला असतो ही गोष्ट कळल्यानंतर श्रीमंत खूप घाबरतो। श्रीमंत आणि अर्जुन दोघे सगुणाला गाठतात। अर्जुन स्वतःची ओळख करून देतो, कल्पना सुभेदार यांचा मुलगा मी। असं कळलं की रुद्रा लग्न करतोय। त्यावेळेस रुद्राचं नाव देखील घेऊ नको असं सगुणा मावशी बोलते आणि असं काय करतायत तर तुमचा रुद्र आहे ना असं अर्जुन बोलतो। अगं मावशी, तुला जमत नाही तर कमीत कमी श्रीला तरी पाठव। त्यावेळेस सगुणा नाही असं बोलते, तू कल्पनाचा मुलगा आहे म्हणून मी काय बोलले नाही असं सगुणा बोलते। हे सर्व जवळ बोलणं चालू असतं त्याच वेळेस एक शूटर सगुणावर नेम धरून बसलेला अर्जुनला दिसतो। तो गोळी झाडणार तेवढ्यात अर्जुन दोघांना लोटतो आणि त्या माणसाच्या मागे पळतो। सगुणा थोडक्यात वाचते। मावशी तू ठीक आहेस ना असं अर्जुन विचारतो। त्यावेळेस याच कारणाने मला श्रीमंत आणि रुद्राची मैत्री नको आहे, हे सर्व नाग्यानेच केलं असणार हे असं सांगते। इकडे नागेश्वर दत्तूला विचारतो, प्रभास ज्यावेळेस तुमच्याकडे होता त्यावेळेस काही एका मुलीविषयी बोलला का? त्यावेळेस दत्तूला आठवतं की प्रभासने सांगितलं होतं की ही चर्चा कुठं करायची नाही। नाही हो, असं काही नाही, तो एकटाच बरोबरच बसायचा वेड्यासारखा, मुलीचा कधीच उल्लेख केला नाही त्यांनी असं दत्तू बोलतो। त्यावेळेस उर्वशी इथे असते आणि बोलते की कुठं आहे तुमची ती नशिबान मुलगी? नाना तुम्हाला सापडलं नाही, तिला सापडलं का विचारा ना। गिरजा समोर येते, हरले नाही मी असं बोलते आणि नाना दाखवते। उर्वशी सोडून सगळ्यांनाच आनंद होतो, नागेश्वरला देखील होतो। तो म्हणतो, बघ दीदी, ऐका नशिबानी, तुला खूप आनंद होतो। तो गिरजाला भेटतो, आता जायची वेळ झाली आहे। तो तिला गळ्यापाशी येतो आणि बोलतो, चांगली राहा, सुखी राहा। आता इकडं नागेश्वर मनातच बोलतो, खूप सुखात राहणार आहे ती, 6 महिन्यानंतर तिला स्वर्ग सुखच आहे। गिरजा सर्वांना सोडण्यासाठी बाहेर जाते। नागेश्वर सुभानरावला बोलतो, तोर जरा लक्ष ठेवा, प्रभासने गिरजाला सांगितलं पण ह्याला सांगितलं नाही असं होऊ शकत नाही। गुलाबरावला रुद्रा विचारतो, बाबा तुमची तब्येत कशी आहे? काड्यामध्ये गुण आहे, खूप चांगला फरक पडला असं गुलाबराव बोलतो। आता जायची वेळ झाली आहे असं रुद्रा बोलतो। गुलाबराव त्यावेळेस तुळजापूर मधल्या त्याच्या आठवणी सांगू लागतो। तिथे एक बाई आहे, तिचं नाव सगुणा आहे, खूप छान बाई आहे ती असं तो बोलतो, खूप गुणी आहे। लगेचच बोलतो, सगुणा तर माझी मावशी आहे, एकदा मी तुळजापूरला असताना त्यांनी माझी मदत केली होती असं तो बोलतो। तोच तिचा नवरा आहे, तो सांगत नाही। आता इतक्या वर्षानंतर तिच्या समोर गेलं तर ओळखेल की नाही सांगता येत नाही। त्यावेळेस ओळखेल असं रुद्रा बोलतो। राजानी पैसे वाटते ती कधीच कुणाला विसरत नाही असं बोलते। आपल्याच लेकरा बायकांपासून लपून राहायची वेळ आली आहे, हे कुणाला सांगू असं गुलाबराव स्वतःला प्रश्न विचारतो। रुद्राकडून बायको आणि मुलगा सुखी आहे हे तर कळालं असं गुलाबराव मनात विचार करतो। इकडे उर्वशी स्वतःशीच बोलत असते की दादासाहेबांच्या मनात जर इज्जत कमवायची असेल, या घरात स्थान मिळवायचं असेल तर दादासाहेबांशी नीट वागावं लागेल। पण आता असं आपल्याला करावं लागेल की स्वतःहून दादासाहेब त्या मुलीला घराबाहेर काढतील। ज्यावेळेस महादेवाच्या पाया पडून जाऊन निघणार असतो त्यावेळेस त्याला तिथं मोबाईल दिसतो। तो ज्यावेळेस फोन चालू करतो त्यावेळेस उर्वशीचा व्हॉइस मेसेज त्याला ऐकू येतो की दादासाहेबांनी तुझं लग्न ठरवलंय। त्याला खूप आश्चर्य वाटतं। गुलाबरावला देखील आश्चर्य वाटतं, कारण तो लपून बघत असतो। प्रभास आतमध्ये घरामध्ये चक्रा मारत असतो, विचार करत असतो, गिरजाच वारसदार आहे, तिला कसं सांगावं, आपल्या तर घराच्या बाहेर देखील पडता येत नाही, काय करावं। तेवढ्यात त्याचा हात फ्लॉवर पॉटला लागतो आणि तो फ्लॉवर पॉट खाली पडतो। तेवढ्यात गिरजा दार उघडते। आता गिरजाला प्रभास उभा राहिलेला दिसेल की नाही दिसणार पुढच्या भागात नक्की बघूयात।